सध्या मोबाईलच्या आहारी गेलेली मुलं लहान वयातच नको त्या गोष्टींसाठी बळी ठरत आहेत। नुकतेच नाशिकमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे दप्तर तपासले। यामध्ये विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये दप्तरामध्ये वही, पुस्तक, पेन ह्या वस्तू आढळायला पाहिजेत, पण त्या न आढळता दुसऱ्याच वस्तू आढळल्या आहेत। यात आढळलेल्या वस्तू पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे। 8वी 9वीच्या 5 ते 6 मुलांच्या दप्तरात फायटर चाकू, सायकलिंगची चेन, लोखंडी कडे आणि अंमली पदार्थ सापडले आहेत। हा प्रकार पाहता शाळा प्रशासनाने थेट पालकांना बोलावून घेत समज दिली, तसेच त्यांच्याकडून लेखी हमी देखील घेतली आहे। परंतु या प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे। नाशिक जिल्ह्यातील घोटीच्या एका खाजगी विद्यालयातील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांचं दप्तर तपासलं। यावेळी 8वी आणि 9वीच्या 5वी ते 6वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर चाकू, सायकलिंगची चेन, लोखंडी कडे, पत्त्यांचे किट आणि अंमली पदार्थ देखील सापडले आहेत। हे पाहिल्यानंतर शिक्षक आणि पालकांना देखील धक्का बसला आहे। विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडलेल्या वस्तूंवर हे विद्यार्थी नशेच्या आहारी गेल्याचे प्रथमदर्शनी दिसते। काही जण शाळेतच अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा संशय आहे, असं शिक्षकांनी सांगितलं। तर या प्रकारानंतर शाळा प्रशासन आणि पालक चिंतेत असून घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे। तर सध्याच्या काळामध्ये पालकांनी डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांवर लक्ष देणे गरजेचे झाले आहे। सध्याच्या काळात सोशल मीडियाचा प्रभाव, वाईट संगत आणि वागणुकीतील बदल यामुळे विद्यार्थी चुकीच्या मार्गाला जाण्याचा धोका वाढत आहे। बऱ्याचदा असे विद्यार्थी नशेच्या आहारी देखील जातात। असे प्रकार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे। तर नाशिक मधील प्रकाराची माहिती पोलिसांना दिली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल उचलण्याची मागणी पालक आणि शिक्षकांकडून होत आहे।